दगदगणाऱ्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय। अखेर केंद्र सरकारनं गुरुवारी इथं राष्ट्रपती राजवट लागू केली आहे। गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पदाचा राजीनामा दिला। मणिपूरमधल्या मैतेई आणि कुकी समुदायामधल्या हिंसाचारामुळे इथली कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललंय। मणिपूरचा प्रवास हिंसाचार ते राष्ट्रपती राजवट असा झाल्याचं दिसून येत आहे। पण मणिपूरमध्ये हे सगळं कधी आणि कशामुळे सुरू झालं, गेल्या 2 वर्षात मणिपूरमध्ये नेमकं काय काय घडलं, सगळं पाहूया या व्हिडिओतून। मणिपूर गेल्या 20 महिन्यांपासून हिंसाचारानं होरपळतंय। यात सुमारे 200हून अधिक जणांचा मृत्यू झालाय, तर 60,000हून अधिक नागरिक बेघर झालेत। हिंसाचारात कोट्यवधीच्या मालमत्तेची हानी झाली आहे। या सगळ्यामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती। त्यासाठी 19 भाजप आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली होती। एन बिरेन सिंह 2017 पासून मणिपूरचे मुख्यमंत्री होते। त्यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं, पण इतके दिवस उलटूनही हिंसाचार नियंत्रित करण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप होत होता। आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय। मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी रोजी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला। नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती न केल्यानं अखेर केंद्र सरकारकडून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया मणिपूरमध्ये हिंसाचार कधी सुरू झाला, राष्ट्रपती राजवट कशी लागली आणि दरम्यानच्या काळात मणिपूरमध्ये काय घटना घडल्या। 7 नोव्हेंबर 2022ला मणिपूर सरकारनं 1970 आणि 1980चा आदेश बाजूला ठेवला आणि चुराचांदपूर खौदुम गावांना संरक्षित वनक्षेत्रापासून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला। फेब्रुवारी 2023 मध्ये जुराबांदपूर, कांगपोकी आणि टेनोपाल जिल्ह्यातल्या नागरिकांना अतिक्रमण करत असल्याच्या नावाखाली हुसकावण्यात आलं। 20 एप्रिल 2023 रोजी मणिपूर 7 न्यायालयाच्या एका न्यायाधीशानं मैतेई समुदायातील अनुसूचित जमातीच्या यादीत सामील करण्याच्या मागणीवर राज्य सरकारला विचार करण्याचे निर्देश दिले। 28 एप्रिल 2023 रोजी मणिपूरच्या अनेक जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू झाले। इंटरनेट सेवा 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आली। आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या। 3 मे 2023 रोजी मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीत सामील करण्याच्या निर्णयाविरोधात अखिल आदिवासी छात्र संघाकडून मोर्चा काढण्यात आला। या दरम्यान चुराचांदपूरच्या तोरबंगमध्ये हिंसाचार सुरू झाला। 4 मे 2023 रोजी तिस्ता क्षणी गोळी मारण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले। सीआरपीएफ, लष्कर, आसाम रायफल्स पोलिसांची मणिपूरमध्ये नियुक्ती करण्यात आली। जुलै 2023 रोजी मैतेई समुदायातील पुरुषांकडून कुकी समुदायातील 2 महिलांना विवस्त्र फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या घटनेनं राज्यात संतापाची लाट उसळली। अनेकांनी या घटनेचा जोरदार निषेध केला आणि कारवाईची मागणी केली। 29 जुलै 2023 रोजी सीबीआयकडून या व्हिडिओप्रमाणे घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू झाला। ऑगस्ट 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची दखल घेतली गेली। मदत आणि पुनर्वसनाबाबत समितीची नियुक्ती करण्यात आली। 7 सप्टेंबर 2023 रोजी जिरीबाम जिल्ह्यात कुकी आणि मैतेई समुदायात संघर्ष पाहायला मिळाला। 11 नोव्हेंबर 2023 रोजी सशस्त्र लोकांनी मदत शिबिरावर हल्ला केला। त्यानंतर मैतेई समुदायातील 8 जणांचे मृतदेह सापडले। 17 सप्टेंबर 2024 रोजी मणिपूरच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी कुकी आणि मैतेई समुदायात चर्चा करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। 31 डिसेंबर 2024 रोजी राज्यातील हिंसाचारात शेकडो नागरिकांचा जीव गेल्यावर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी माफी मागितली। जानेवारी 2025 मध्ये मणिपूरच्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून नागा नेत्यांना मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं। अखेर 9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मणिपूर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि 13 फेब्रुवारी 2025 रोजी अखेर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना थेट सवाल केलेत। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे भाजपनं मणिपूरमध्ये राज्य चालवायला पूर्णपणे असमर्थता दर्शवल्याची कबुली आहे, जी उशिरा देण्यात आली आहे, असं ट्विट केलं। ते पुढे असंही म्हणाले की आता पंतप्रधान मोदी मणिपूरसाठी त्यांची थेट जबाबदारी नाकारू शकत नाहीत। त्यांनी अखेर राज्याला भेट देण्याचा आणि मणिपूर आणि भारतातल्या लोकांना शांतता आणि सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांची काय योजना आहे ते स्पष्ट करण्याचा निर्णय घेतलाय का, असा सवाल राहुल गांधींनी आपल्या ट्विटमधून मोदींना केलाय। आता मणिपूरमध्ये केंद्र सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।